नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरणगाव प्रश्न संच याविषयी मी तुला IMP प्रश्न सांगणार आहे. जे विद्यार्थ्यांचे वरणगावला ग्राउंड झाले असेल त्यांनी आपली ग्राउंडची जे पण मैदानच्या असेल तुमचे मार्क आले असेल तर मला कमेंट करायचं मित्रांनो. वरणगावसाठी जागा वाढलेल्या आहे. मी तुम्हाला परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देईल. मागच एक महिना आधी वरणगावच्या ज्या पण जागा होत्या त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि SRP वरणगावला जे पण विद्यार्थी असतील त्यांचा खूप फायदा येथे होणार आहे मित्रांनो. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. वरणगाव येथील आयुध निर्माणमध्ये प्रामुख्याने कशाचे उत्पादन होते? याचं उत्तर आहे मित्रांनो बी ऑप्शनमध्ये तुम्ही बघू शकता लहान शस्त्रांच्या गोळ्या. आणि त्याच्यानंतर खाली प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 आपण यामध्ये बघूया. जळगाव जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो याचं उत्तर काय एकदा कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 1906 पूर्व खानदेश. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे सी. त्यानंतर आपण खाली बघूया. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी MP कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो याचं उत्तर बघूया खाली आपण. याचं उत्तर नाशिक आहे मित्रांनो, नाशिक. प्रश्न क्रमांक बी नागपूरमध्ये एडिटिंगमधला थोडा आरला राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर खाली बघूया. SRPFमध्ये समादेशक हे पद कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याचे असते? याचं उत्तर सांगा मित्रांनो. याचं उत्तर आहे SP. प्रश्न क्रमांक 4चं सी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली बघूया. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चला याचं उत्तर आहे मित्रांनो संभाजीनगर. जळगावपासून जवळच आहे. आणि त्याच्यानंतर खाली बघूया. मुक्ताईनगर हे कोणत्या जळगाव जिल्ह्यात कोणत्या संतासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर काय मित्रांनो? याचं उत्तर आहे संत मुक्ताबाई. त्याच्यानंतर आपण खाली बघूया. प्रश्न क्रमांक 7. SRPFच्या एका कंपनीमध्ये साधारणपणे किती प्लाटून असतात? तर याचं उत्तर आहे 3 मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? तर याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8चं सी. तर त्याच्यानंतर खाली बघूया. प्रश्न क्रमांक 9. हातनूर धरण जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुक्ताईनगर तापी नदीवर आहे. तर त्याच्यानंतर खाली बघूया. प्रश्न क्रमांक 10. भारतीय संविधानाचे कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अस्पृश्यता निवारण. त्याच्यानंतर खाली बघूया. सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्र कोणत्या विशेष शाखा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 11चं सी MH सायबर. त्याच्यानंतर खाली बघूया. प्रश्न क्रमांक 12मध्ये भुसावळ हे रेल्वेचे कोणते विभाग मुख्यालय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे B. आणि त्याच्यानंतर 13 नंबरचं बघूया मित्रांनो. भारताचे मिसाईलमॅन कोणाला म्हणतात किंवा कोणाला ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 12चं याच्यामध्ये B. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14मध्ये बघूया. तापी नदीचा उगम कुठे होतो मित्रांनो तापी नदीचा उगम? मला कमेंट करून सांगा बरं लवकर सगळ्यांनी. ज्यांना माहीत असेल त्यांनी सांगा. त्यांच्यानंतर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे मित्रांनो मुलताई मध्य प्रदेशमध्ये. तापी नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेशमध्ये मुलताई म्हणून. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15. SRPFमध्ये कोणत्या रंगाची टोपी असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो गडद निळी. प्रश्न क्रमांक 15चं सी बघूया गडद निळी. तर यापैकी बरेच प्रश्न तुम्हाला SRPFमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो 2-3 तरी. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो. त्यासाठी तुमचा फायदा होईल. आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. तुमच्यासाठी मी असेच नवीन व्हिडिओ येत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16. ग्रामपंचायत सचिव कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 16पर्यंत. प्रश्न क्रमांक 17. पाल हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सातपुडा. प्रश्न 17चं B. आणि त्याच्यानंतर खाली बघूया. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या समाजसुधारकाने मोठे कार्य केले? तर याचं उत्तर सगळ्यांना माहीत असेल मित्रांनो. याचं उत्तर आहे राजा राममोहन राय. याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात ज्योतिबा फुले आणि राजा राममोहन राय याच्यामध्ये. तर याचं उत्तर राजा राममोहन राय. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो 19 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस वृत्ती दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघूया मित्रांनो. रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर काय मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर खाली बघूया. याचं उत्तर आहे मित्रांनो B विल्यम हार्वे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21मध्ये तुम्ही बघू शकता. SRPF गट क्रमांक 19ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न थोडा कन्फ्यूज आहे मित्रांनो. याच्यावर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगून देईन. त्याच्यानंतर
प्रश्न क्रमांक 22मध्ये तुम्ही बघू शकता कोविड-19 हा आजार कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विषाणूमुळे. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23मध्ये बघू शकता महाराष्ट्राचे सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 गांधीजी यांनी चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? कोणत्या वर्षी सुरू केली मित्रांनो? 1942मध्ये सुरू केली. आणि त्याच्यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघूया. राज्यसभेत प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतो? कोण असतो मित्रांनो? याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती प्रसिद्ध अध्यक्ष असतो याच्यामध्ये राज्यसभेमध्ये. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26 जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोणत्या वर्षी झाले? कोणत्या वर्षी झाले मित्रांनो? कमेंट करा सगळ्यांनी. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे मित्रांनो 1936. याचं बी ऑप्शन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली बघूया 27 नंबरचं संगणक मेंदू कोणाला म्हणतात? रॅम, CPU, माऊस, कीबोर्ड कशाला म्हणतात मित्रांनो? याचं उत्तर आहे CPU. संगणकाचा मेंदू म्हणजे CPU मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 SRPF जवानांना नक्षलविरोधी मोहिमेसाठी कोठे पाठवले जाते? कोठे पाठवले जाते सांगा मित्रांनो लवकर पटापट सगळी कमेंटमध्ये. तर याचं उत्तर आहे मित्रांनो विदर्भ, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पाठवण्यात येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते मित्रांनो? कोणते मित्रांनो? कळसुबाई. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30 पांढरे रक्त असणारे प्राणी कोणते? याचं उत्तर काय मित्रांनो? बी झुरळे. याच्यात हत्ती, झुरळ, मासा दिलेले आहे. याचं उत्तर मित्रांनो झुरळ आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मी अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. व्हिडिओला एक लाईक करा आणि मला सहकार्य करा. सगळ्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. भेटूया नवीन